अरे बेटा, याला म्हणतात ताकद. रोजच्या प्रमाणे बघितलं तर आज पण एक सकाळ झाली होती. सकाळी सकाळी 8 वाजताच आमचा ओम फुल रेडी झाला होता. कॉलेजला चाललो म्हणे पेपर द्यायला. म्हटलं जाय भाऊ, मी अजून अंगावर तोंडावर घेतलं आणि झोपून राहिलो. झोपलो तर डायरेक्ट दुपारी 12ला सुटलो. उठल्यावर बाहेर झाकून पाहिलं तर आज लय दिवसानं ऊन पडलं होतं. म्हटलं चला कुठेतरी बाहेर जाऊ मस्तपैकी फिरायला. पहिले आंघोळ करून येऊ. आंघोळ केल्यानंतर मस्तपैकी केस लावले आणि महाराजकडे बघितलं तर महाराज भजन ऐकू राहिले. ते भजन तर असे ऐकू राहिले मन लावून की काय विचार करू राहिले ते काय माहिती. खिडकीच्या बाहेर पाहून 2-3 वेळा आवाज देऊन पण त्या महाराजने मला होकार दिला नाही. मग काय कानातून इयरफोनच काढायला लागले. मग का माझ्याकडे एकदम रागानं पाहा लागले. मला चला इथून आता काय खरं. बाहेर फिरायला जाऊ म्हटलं होतं तर बाहेर बघितलं तर पाऊस सुरू झाला होता. म्हटलं झाला आता काय फिरायला जाणं होत नाही. मग काय थोडा वेळ बसू आणि कोडिंग करू. मग काय लॅपटॉप सुरू केलं आणि केली कोडिंगला सुरुवात. कोडिंग करता करता 1-2 तास कसा निघाला काही समजलं नाही. म्हटलं अजून थोडा वेळ याच्यावर कधी बसलो तर आपण पूर्ण पागल होऊन जाऊ. मग काय चप्पल घातली आणि निघालो खालती क्रिकेट खेळायसाठी. दुरून बघितलं तर मुलं काहीतरी खेळत होते. म्हटलं चला यांच्यामध्ये थोडंसं टाइमपास करू. तिथे गेल्यावर माहित पडलं की अरे तर बास्केटबॉलच्या ग्राउंडवर फुटबॉल खेळून राहिले. म्हटलं गड्या प्रेमाने पास खेळून राहिले तर हा पण त्याला मस्त प्रेमाने पास देईल आणि तो पण तिकडे प्रेमाने पास करेल. पण ह्याने तर त्याची पूर्ण पॉवर दाखवली. असा क्रिकेटमध्ये जसा छक्का मारतात तसा एकदम दूर हा बॉल मारला आणि तो बॉल त्यात बिचारायला आणायला लागला. मग काय मी पण थोडा वेळ यांच्यामध्ये खेळलो फुटबॉल आणि मग त्याच्यानंतर रूमवर आलो. रूमवर आल्यानंतर पाहिलं अबे आपला ओम्या तर कारचा गेम खेळू आला. चला म्हटलं याच्या कारमध्ये बसू. चला मग बसलो कारमध्ये. आता हे कार डायरेक्ट मलकापूरलाच थांबेल. चला मग या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही फॉलो करा आणि लाईक पण करा रे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुखी राहा आणि मला पण सुखात राहू द्या.